दिवसानंतर पुन्हा आपल्या मार्गावर आपण येऊ शकतो. आणि म्हणून हे ज्या दोन बाबी आहेत, 8 गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या 2 बाबी आहेत की व्यक्तिगत पातळीवर आपल्याला लाभ होईल तरीसुद्धा आपण आपल्या मार्गापासून परावृत्त न होणे आणि आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये किती जरी हानी झाली तरीसुद्धा आपल्या ध्येयापासून परावृत्त न होणे, याला काय म्हटलेलं आहे, लोकोत्तर अवस्थेमध्ये जाणं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा दुसरी जी जोडी आहे त्याला यश अपयश म्हटलेलं आहे. बाबासाहेबांनी उत्तुंग आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त केलं होतं, परंतु यश ते कुणाच्या मेहरबानीनं मिळालं नव्हतं. बाबासाहेबांचं आपण सगळं व्यक्तिमत्व पाहतो, अतिशय मोठं काय होतं, म्हणजे जगातला अतिशय मोठा विद्वान ज्यांनी स्वतःच्या ताकदीवर न्यूयॉर्क आणि अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये जाऊन काय केलं होतं, त्यांनी अतिशय मोठं शिक्षण घेतलं होतं. मी मागच्या पण वर्गात असंच बोललो होतो की बुद्धानं 6 वर्ष तपश्चर्या केली आणि 6 वर्ष तपश्चर्यानंतर बुद्धाला असं वाटलं की या तपश्चर्येमध्ये काय ठेवलं नाही, याच्यातून सत्याचा मार्ग मला सापडणार नाही. आणि त्या सुत्तामध्ये पोटपा सुत्तामध्ये मी सांगितलं होतं की मग बुद्धाला तपश्चर्याची गरज का पडली. अनेक लोकांनी बुद्धाच्या अगोदर तपश्चर्या केलेल्या होत्या, परंतु सिद्धार्थ गौतम बुद्धानं त्या पोटपा सुत्तामध्ये सांगितलेलं आहे की मी का केली तपश्चर्या. उद्या मला कुणी माझ्याकडे बोट दाखवून म्हणू नये की तुम्ही तपश्चर्याच केली नाही, तर तपश्चर्येवर तुम्ही काय बोलू शकता. आणि म्हणून बुद्धानं तपश्चर्या काय केली, अधिकारवाणीनं सांगणे नाही की मी 6 वर्ष तपश्चर्या केली, माझं शरीर खंगलं, माझं शरीर मृत्यूच्या शय्येवर गेलं, तरीसुद्धा मला सत्य प्राप्त झालं नाही. आणि म्हणून तो अधिकारवाणी माझ्यामध्ये प्राप्त व्हावी म्हणून मी 6 वर्ष तपश्चर्या केली. बाबासाहेबांनी इतकं शिक्षण का घेतलं हो, का शिक्षण घेतलं इतक्यामध्ये. उद्या कुणी म्हणू नये की बाबासाहेब तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं नाही. किती डिग्री आहेत, 35 डिग्री आहेत, बरोबर आहे. फेसबुकवर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. आता सत्य आहे का मला माहीत नाही, पण ज्यावेळेस आपण सगळं काढतो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर सगळ्याला आपल्याला विश्वास ठेवायचं काम नाही. म्हणजे गोदे मीडिया आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हे 21व्या शतकातले अतिशय नवीन प्रसिद्ध काय झालेले आहेत, वाक्य झालेले आहेत, म्हणी झालेले आहेत. परंतु ज्यावेळेस आपण सगळं बाबासाहेबांचं सगळं व्यक्तिमत्व पाहतो, 9 भाषा अवगत होत्या, 35 डिग्र्या त्यांच्याकडे होत्या. आणि अशा काही डिग्र्या होत्या की एशिया खंडामध्ये त्या काळामध्ये कोणी डिग्री घेतली नव्हती. DSc आपण जे म्हणतो, डॉक्टर ऑफ सायन्स. आशिया खंडामध्ये